तुम्ही फिनिक्स पक्षाची कथा ऐकली आहे का? नक्की फिनिक्स पक्षीचा काय विषय आहे हे तुम्हाला माहीत आहे? जर माहीत नसेल तर मुद्दाम तुम्हाला सांगतो. फिनिक्स पक्षी हा अतिशय जिद्दी पक्षी म्हणून ओळखला जातो. आगीमध्ये होरपळल्यावर सुद्धा आपल्या राखेमधून पुन्हा एकदा भरारी घेण्याची ताकद ही फिनिक्स पक्षामध्येच असते. आता तुम्हाला वाटेल की फिनिक्स पक्षाची कथा आज मी तुम्हाला का सांगतोय, पण याचं कारण सुद्धा तसंच आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव होऊन सुद्धा विरोधकांवर टीका टिप्पणी न करता तालुक्याच्या विकासाचं मॉडेल जनतेसमोर ठेवत फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारे नेतृत्व म्हणजे माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाही. अगदी काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना पाडण्यासाठी राज्यातील दिग्गज नेते मंडळी एकत्र आले व रणजितसिंग यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव करण्यामध्ये नेते मंडळी यशस्वी झाले. पराभव झाल्यानंतर पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून रणजितसिंग यांनी फलटण तालुका पिंजून काढत फलटण तालुक्याच्या विकासासाठी जनतेने माझ्या पारड्यामध्ये मताधिक्य दिलेले आहे व यापुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जनता आपल्या सोबत राहील, जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून याकरता आगामी काळामध्ये सुद्धा आपण कार्यरत राहणार असल्याची खात्री रणजितसिंग यांनी फलटण तालुक्यातील जनतेला दिली व त्याचाच एक भाग म्हणून माजी खासदार रणजितसिंग यांच्या नेतृत्वामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून सचिन सुधाकर पाटील हे निवडून आलेले आहेत. महायुतीमधून तत्कालीन आमदार दीपक प्रल्हाद चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीने दावेदारी केलेली होती. परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंग यांना सांगितल्यानंतर रणजितसिंग यांनी त्यांच्या शिलेदार सचिन सुधाकर पाटील यांना अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिकीट दिले व संपूर्ण ताकद सचिन पाटील यांच्या मागे उभी करत त्यांना विधानसभेमध्ये निवडून सुद्धा आणले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या उमेदवाराला आमदार म्हणून रणजितसिंग यांनी तालुक्याच्या सर्वोच्च स्थानावर बसवले. येणाऱ्या 5 वर्षामध्ये सचिन पाटील हे आमदार म्हणून नक्कीच चांगले काम करतील असा विश्वास सुद्धा व्यक्त केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुद्धा माजी खासदार रणजितसिंग यांनी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी सक्षम करण्यासाठी राजे गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांना आपलेसे करत भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट करून घेतले. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, विलासराव नलवडे, विक्रम भोसले, संजय कापसे, संजय सोडमिसे, माजी नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे यांच्यासह युवा उद्योजक रणजितसिंग दिलीपसिंग भोसले यांचा पक्षप्रवेश सुद्धा करून घेतला. अगदी विधानसभा निवडणुकीच्या आधीपर्यंत अनेक ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक यांचे प्रवेश हे भारतीय जनता पार्टीमध्ये करून घेत होते. त्यामुळे राजे गटांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झालेली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रमुख नेत्यांकडून कॉन्टॅक्ट करत गट सोडून न जाण्याचे आवाहन राजे गटाकडून करण्यात येत होते. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मतमोजणी केंद्रावरून फलटणकडे येत असताना माजी खासदार रणजितसिंग यांना तालुक्यामधील सर्वसामान्य मुली या शाळेमधून घराकडे जाताना दिसल्या. त्याचवेळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर रणजितसिंग यांच्या लक्षात आले की या मुलींना घरी जाण्यासाठी तब्बल 2-4 किलोमीटरची पायपीट करावी लागते. हेच लक्षात ठेवून त्यांनी फलटण तालुक्यातील असणारी कोणतीही विद्यार्थिनी चालत घरी जाऊ नये यासाठी स्वखर्चातून तब्बल 15,000 सायकलींचे मोफत वाटप केले. यासोबतच रणजितसिंग यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध भरघोस असा निधी मंजूर करून आणला. त्याची कामे सुद्धा अजून सुरू आहेतच. सोबतच खासदारकीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुद्धा रणजितसिंग यांनी त्यांच्या विरोधकांवर टीका टिप्पणी न करता केलेली विकास कामं व फलटण तालुक्याच्या विकासाचे मॉडेल फलटणकरांच्या समोर ठेवले.
यामध्ये विकास कामांच्या जोरावर त्यांनी सचिन पाटील यांना आमदार म्हणून निवडून आणत एक नवा अध्याय त्यांनी सुरू केला। आगामी काळामध्ये फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर व नवनिर्वाचित आमदार सचिन सुधाकर पाटील हे विकास कामे मार्ग लावतील। तुम्हाला काय वाटतं? फलटण तालुक्यातील कोणती प्रलंबित विकास कामं प्राधान्याने मार्गी लावणे गरजेचे आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा। आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व या व्हिडिओला लाईक सुद्धा करा।